मराठी, ते धडक ते धडक. पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा. केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध. तसेच गर्भसंस्कार वर्ग, योग वर्ग, सुवर्ण प्राशन, फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर हाडांचे हॉस्पिटल विटा. विटा पालिकेच्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते. देवता बाबर यांच्यासह अन्य सर्व सहकाऱ्यांचे उमेदवारी अर्ज अनिल बाबर यांनी माघारी घेतलेत. त्यानुसार शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या किशोर डोंबे यांनी देखील आपला अर्ज काढून घेतलाय. त्यामुळे अनिल बाबर आणि किशोर डोंबे यांनी देखील या पालिका निवडणुकीतून थेट माघार घेतली आहे. यानंतर अनिल बाबर आणि किशोर डोंबे यांची भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्यासोबत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत भाजपकडून अनिल बाबर आणि किशोर डोंबे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा पालिकेच्या राजकारणात भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवता अनिल बाबर यांची उमेदवारी कट करून अनिल बाबर यांना डावलल्याने मोठा राजकीय भूकंप घडला होता. या संपूर्ण नाट्यमय प्रकारानंतर अनिल बाबर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असताना आज शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनिल बाबर यांनी आपल्या पत्नी देवता बाबर यांचा नगराध्यक्ष पदाचा अपक्ष अर्ज तसेच अन्य प्रभागातील आपल्या सहकाऱ्यांचे अपक्ष अर्ज माघारी घेतल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. याशिवाय शिवसेनेतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या किशोर डोंबे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. या महत्त्वपूर्ण घटनेनंतर अनिल बाबर आणि किशोर डोंबे शिवसेनेला पाठिंबा देणार का असा प्रश्न असताना अनिल बाबर, किशोर डोंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीतून थेट माघार घेऊन शांत राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते शेखर इनामदार यांची विट्यात अनिल बाबर, किशोर डोंबे आणि अन्य सहकाऱ्यांसोबत बैठक सुरू असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या बैठकीत अनिल बाबर यांच्यासोबत चर्चा करून त्यांना भाजपसोबतच ठेवण्यासाठीची मनधरणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.